तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता 106 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्णा अंधळे पोलिसांना अजूनही सापडलेला नाहीये। कृष्णा अंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं संपूर्ण देशभरामध्ये घेत आहेत। 106 दिवस झालेत आता, मात्र अजूनही कृष्णा अंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय आणि अंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस सुद्धा जाहीर केलंय, मात्र तरीही अंधळेचा पत्ता अजूनही पोलिसांना लागलेला नाहीये। तर या संदर्भामध्ये आज बीडमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत आणि त्यासाठी आपण थेट जाऊया बीडमध्ये। आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्याबरोबर जोडले गेलेत। विकास, आज सगळ्यांचं लक्ष असणार आहे बीडमध्ये होणाऱ्या या सुनावणीकडे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज बीडमध्ये येतात। देशमुख कुटुंबीय त्यांची त्या आधी भेट घेणार आहेत सुनावणीच्या आधी। काय काय नेमक्या सगळ्या घडामोडी आज बीडमध्ये असणार आहेत? नक्कीच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे। या सुनावणीसाठी पहिल्यांदाच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती असणार आहे। हा जो खटला आहे यापूर्वी केज न्यायालयामध्ये सुरू होता, मात्र या ठिकाणी जे काही तपास अधिकारी आहेत त्यांनी विनंती अर्ज केलेला होता आणि या विनंती अर्जावरतीच आता बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हा खटला जो आहे तो चालवला जातो आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी उज्ज्वल निकम हे उपस्थित असणार आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आजचा हा युक्तिवाद असणार आहे। जवळपास 1500 पानाचं आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं होतं आणि याच आरोपपत्राच्या नंतर आता हे सुनावण्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि ही सुनावणी होते आणि या सुनावणीसाठी आता उज्ज्वल निकम यांची ही प्रमुख आणि विशेष उपस्थिती असणार आहे। ठीक, विकास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट घडामोडी बीडमधून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।